होमोसिस्टीन ही रक्तातली अशी एक तपासणी आहे ती जी वेळेपूर्वी आपल्याला बऱ्याच गोष्टीबद्दल माहिती देते. तर रक्तातलं होमोसिस्टीन हे एक अमायनो ॲसिड आहे की जे आपण चेक केल्यावर वाढलेलं असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगतं. तर नॉर्मल होमोसिस्टीनची व्हॅल्यू 0 ते 5 असते. थोडंसं वाढलं 5 ते 15 असते. सिव्हिअरली वाढलं तर 15च्या पेक्षा जास्त असते. तर होमोसिस्टीन वाढल्यामुळं काय होतं तर शरीरातील रक्तवाहिन्यांना जखमा होतात. रक्तवाहिन्यांना जखमा होतात आणि तिथं मग प्लॅक तयार होतात. दुसरी गोष्ट काय की रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढते, त्यामुळे रक्त जास्त प्रमाणात गोठतं. आणि तिसरं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतं. यामुळं काय होतं की हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, अटॅक येऊ शकतो, पॅरालिस होऊ शकतो, रक्तवाहिन्यांचे आजार, व्हेरिकोज वेन, DVT अशासारखे आजार होतात. नंतर जे होमोसिस्टीन वाढलं हे आपल्याला वेळेपूर्वीच धोका लक्षात येतो. तर होमोसिस्टीन कमी कशानं होतं तर होमोसिस्टीन वाढण्याचं कारण आहे की शरीरात B12, B6 आणि फोलिक ॲसिड या विटॅमिनची कमतरता. आणि कमी करण्यासाठी आपल्याला हे विटॅमिन्स असलेले पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळं हे भरपूर खाणं, स्ट्रेस कमी करणं, व्यसनं बंद करणं आणि रेग्युलर एक्झरसाईज करणं. म्हणून होमोसिस्टीनची तपासणी करून घ्या आणि आपल्या हृदय, मेंदू आणि रक्तवाहिन्यांबद्दल माहिती जाणून घ्या.